काय रे गुरुवा, अरे पोर काय रडते? अहो शाळेला जात नाही. असं म्हणा श्रीराम श्रीकृष्ण. रे कांबळ्या, तुला शिकवाय ठेवलाय का मारायला? कुणी मारले याला? अरे तू ऐकलंस? तुझ्या भीतीनं खोटं बोलताय पोर. बोल का मारलंस त्याला? सत्ते पुढे शहाणपण चालत. माझा शहाणपणा काढतोस? या खुर्चीवर बसायची लायकी आहे का तुझी? ते सरकारनं ठरवलंय. वय, त्या सरकारनंच कायदा करून म्हारडी आमच्या उरावर बसवली. गाव माझा आहे, तिथं सत्ता माझी आहे. मान चालता हो, नाहीतर जड जाईल. हवं आहे नव, इथं कश काय दशा चालली आहे तुम्हा लोकांची ती. अरे बोल ना, काय विचारतोय मी? बघतोस काय असा बुब्बुळ काढून हातात ठेवेन, मातीत गाडीन एकेकाला. तुमच्या आया भनीसनी नागव्या करून झेंड काढीन त्यांची दिवसा. तुमान राजीनामा घेऊन द्या इथल्या इथं. यातलं कुणाला जर काही कळलं तर तुमच्या मारोड्याची होळी पेटलीच म्हणून समजा. हो चालता. भलेपणाच्या माथी लाथा होय आंधळी मदांध सत्ता. भलेपणाच्या माथी लाथा होय आंधळी मदांध सत्ता. रावणास या ठेचायाला होशील का तू राम. माणूस असुनी माणूस करतो माणूस की बदनाम. झुंजार माणसा झुंज दे झुंज दे झुंज दे. तवा पोरानो आणि पोरीनो, या कमळाबाई कोल्हापुरे. अरे टाळ्या वाजवा की. ही त्यांची पहिलीच नोकरी आहे. तेव्हा आज आम्ही त्यांच्या मास्तरनीपणाचं मायला काय म्हणायचं ते हा उद्घाटन करतो. टाळ्या ये, वाजवा ये. आणि आता त्यांनी आमच्या शाळेचं उद्घाटन करावं अशी आम्ही शिफारस करतो. टाळ्या वाजवा. अरे उठा की रे. हा उठा. असं वर आम्हाला वाटलं चहा पाणी आहे. चहा पाणी पितो. घराकडे जा चला. नाहीतर आमच्या बाईसनी वाटायचं का तुम्हाला शिकवायचं आहे. आपल्या शाळेचं नाव सांगा बघू. विद्या नाही, विद्या. आणि मंदिर म्हणजे मग देऊळ स्वच्छ ठेवलं नाही, आपण स्वच्छ राहिलं नाही तर देव बाप्पा रागवेल. म्हणून आज अभ्यास बंद. बाई सुट्टी नाही. थांबा, आपल्या जागा बसा भाऊ. आज की नाही एक गंमत करायची. तू इकडे का? आता केस सोडून वेडिंग घाल पाहू. येत नाही, मला येणी झालं. थांब हा.
बाई रोज यांनी घालणार? रोज नाही, फक्त आज. उद्यापासून तुम्ही आईला सांगायचं वेणी घालायला. आई आपल्या डोकं इंचरीत नाही. आता हे बघा, तुम्ही एकमेकांचे केस विंचरा. मी विंचरले ना तसे. जा. हे घ्या कंगवे. आता एकमेकांचे केस विंचरायचे ना तुम्ही. तू ये रे इकडे. तुझी बटणं कुठे आहेत? मारामारी करताना तुटली. मारामारी करतोस? मारामारी करायचं नाही हा. कोण ते? मी गोधात तराली झाडू आली. तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं. त्याशी बोला बोला हारलो तुम्ही. मी चाली होते जे साऱ्याला तुडवलं, पण तुम्ही हातात घेतलं. लई बरं वाटलं बघा. पण काय हो, तुम्ही कशा काय आला हार घेऊन एवढं लांबून? काय सांगू बाईसा, माया वडल तिकडे जायचं बघा. माया? असं कोड्यात का बोलता तुम्ही? खोड? मीच मला कोडं घातले. जाऊ दे बाईचा, माझं माझ्या संग. या खराट्याला ना मला गाय. देखत ऐकत मी तरारी झाडू आली की मला आबू जावं का म्हणतात? मग काय म्हणू? गोजा म्हणाजी. बरं बरं. गोजा जी. हा फोटो. अरे देवा, कुणाचा तो? माझ्या पोरीचा. गौरीच्या सणाला जन्मली बघा. लहानपणी काढलाय हो. आता केवढी आहे? झाली असेल बघा. तुम्हाला एवढी कुठे दूर असते तुझ्यापासून? तशी जवळच आहे जी. मग तिला भेटत नाहीस तू? भेटते की, पण वलखल की नाही कुणाला दखल. का बरं? लई वर्ष झाली बघ. मोठी झाली आहे ती. म्हणून काय झालं? आईला कोण विसरेल? डोळं का भरलं बाईसाहेब? काय मग डोळ्यातलं पाणी खोट? काय सांगू कोसा, मला सुद्धा माझ्या आईची आठवण येते ग. तुझ्याजवळ निदान फोटो तरी आहे, माझ्याकडे तो सुद्धा नाही. मला काही न देता माझी आई निघून गेली ग. काय अपराध केला होता मी तिचा सांग गोसा? तू आईच आहेस ना? आईचं काय जातच असतं का ग? मला अनाथ आश्रमात टाकून निघून गेली. कशासाठी? रानात एखादं फुल वाढावं तशी मी मोठी झाली. इथे आले. हा आनंद आईने डोळे भरून बघावं असं मला वाटत नसेल का ग? कसली निष्ठुर आहे गोजा, कसली वाईट आहे. पाया पडते बाईसाहेब, पण आईवर राग धरू नका. आई एवढी निष्ठुर असती तर या फोटोकडे बघून तिनं डोळं गाळलं नसतं. उरावर धोंड ठेवून तिनं पोटचा गोळा लांब ठेवलाय बाईसाहेब. मन घट्ट करा बाईसाहेब, मन घट्ट करा. मन घट्ट करून तिला विसरायचा खूप प्रयत्न करते, पण आईचा विषय कुणी काढला ना, काळीच कसं हलत गोजा. काय सांगू, कशी होती माझी आई काही काही आठवत नाही ग. कधी कुशीत घेतलेलं आठवत नाही. कधी मांडीवर घेऊन थोपटात कुरवाळात अंगाई गीत म्हटलेलं आठवत नाही. कुठे अंगाई गीताचे सूर ऐकले ना की वाटतं असं तरंगत राहावं का, असंच राहावं असं वाटतं. कोण रे काठीनं पोहा वाजवणारा? परशाना बघा. वर्षा आईला ओळखीनच की रे. कुणी जादू केली म्हणायची? जादू बाई ना
रोजच्या रोज आंघोळ पुसलेली कापड केसाला त्याळ आडवा भान अगदी स्वच्छता जिथल्या जिथं टाकती भाषा अप टू डेट हा काय परशा आईला इंग्रजी येत नाही तर बोलू नये. चुकलं माझं. टॉप टू पेट म्हण. वय वय बाईस मी ते सांगतो की टॉप टू पेट म्हणा म्हणून. हा काय रे बाई उठल्या का? का बरं? सर विचारलं. बाई गावात आल्यापासून मालकाच्या वागण्यात काहीतरी मिस्टेक दिसते बरं का.